प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या हालचाली वेग घेताना दिसत आहेत। अनेक वर्ष शांतपणे संघटनात्मक काम करणाऱ्या जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी यावेळी उमेदवारीसाठी कंबर कसल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। एरंडोली जिल्हा परिषद गटातील एरंडोली पंचायत समितीमधून कैलासवासी शिवाजीराव अण्णा शिरदवाडी यांच्या सुनबाई शैलजा मोहन शिरदवाडी यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांकडून होताना दिसतेय। सक्रिय राजकारणात राहूनही भ्रष्टाचाराचा एकही आरोप न लागलेले स्वच्छ व निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून अनेक वर्ष एरंडोली गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळणारे कैलासवासी शिवाजीराव अण्णा शिरदवाडे यांची ओळख होती। आजच्या काळात राजकारणावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना अशा स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तिमत्वाचा वारसा पुढे चालवावा हीच भावना एरंडोलीकर व्यक्त करत आहेत। त्याच भावनेतून शैलजा मोहन शिरदवाडे यांनी आपल्या सासऱ्यांचा सामाजिक व राजकीय वारसा पुढे न्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। सत्तेच्या राजकारणापेक्षा मूल्याधिष्ठित निस्वार्थ आणि लोकाभिमुख कामाला प्राधान्य देणारी उमेदवारी मिळावी अशी ठाम भूमिका या मागणीमागे दिसत आहे। विशेष म्हणजे शिरदवाडे कुटुंबियांनी भाजपच्या कठीण व पडत्या काळातही पक्षासोबत खांद्याला खांदा लावून काम केलं आहे। कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता निस्वार्थीपणे पक्षवाढीसाठी योगदान देणाऱ्या या कुटुंबाला आता न्याय मिळावा अशी भावना कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे। भाजपमधील सुरेशभाऊ खाडे यांनी केलेल्या विकास कामांच्या मार्गदर्शनाखाली ही वाटचाल पुढे नेण्यासाठी शैलजा शिरदवाडे यांना संधी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे। सध्या भाजपकडून एरंडोली गावातून पंचायत समितीसाठी कोणताही इच्छुक चेहरा न आल्याने शिरदवाडे कुटुंबियांकडे उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे।